गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी महिलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे। आता सरकारने या सगळ्याची दखल घेत 100 बेडेड महिला हॉस्पिटल जे आहे त्याची घोषणा केलेली आहे। भाजपचे आमदार डॉक्टर होई साहेब यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे। सर, काय मागणी तुम्ही केली होती, काय घोषणा केली? एक तारांकित प्रश्न होता, तर तारांकितच्या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भात या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय तानाजी सावंत साहेबांनी आपला या गडचिरोली जिल्ह्यामध्ये चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि छत्तीसगडमध्ये संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी करण्यासाठी आणि इतर ट्रीटमेंट करण्यासाठी ते दवाखान्यामध्ये येत असतात। त्यांची बेड ऑक्युपन्सी 200च्या वर म्हणजे डबल अशा पद्धतीने त्या ठिकाणी आहे। म्हणून तानाजी सावंत साहेबांनी 100 महिला बेडेड हॉस्पिटल या अधिवेशनामध्ये आजच डिक्लेअर केलं। म्हणून या गडचिरोलीच्या विधानसभाचा आमदार म्हणून संपूर्ण जनतेकडून तानाजी सावंत आरोग्यमंत्र्याचे मी अभिनंदन करतो। सोबत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय आपले एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री आणि अजितदादा पवारांचं मनापासून या सरकारचं अभिनंदन करतो। कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट। टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम। की गडचिरोली जिल्ह्याच्या हेल्थ सिस्टीम इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी पुन्हा 100 बेडेड हॉस्पिटल मान्यता दिली, घोषणा केली, त्याबद्दल संपूर्ण जनतेकडून त्यांचं अभिनंदन करतो। गडचिरोलीत पावसाळ्यात का नाही बराच भाग हा संपर्काच्या बाहेर असतो। त्या महिला रुग्ण प्रसूतीसाठी जेव्हा जात असतात तेव्हा त्यांना खाटेवर नेलं जातं। ही सगळी व्हिडिओ बातम्या आम्ही दरवर्षी करतो। सुटका होईल या सगळ्या याच्यापासून? हां, हे 100% सुटका होईल। आणि सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे आणि माननीय देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा सरकार स्थापन झाला, पण आल्याबरोबर पुन्हा या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजची गिफ्ट दिलं आणि आज पुन्हा 100 बेडेड महिला रुग्णालय केलं। त्याबद्दल या सरकारचं गडचिरोली विधानसभाचा आमदार म्हणून मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। आणि 100% आदिवासीच्या आणि डिफिकल्टमधले जे काय पेशंट होते त्यांना चांगला इथून सुटका मिळेल। नक्कीच आदिवासी महिलांसाठी एक चांगला उपक्रम, कारण की 100 बेडेड हॉस्पिटल मोठी मदत होणार आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांसाठी। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।